नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सर्वधर्म समभाव जोपासणाऱ्या पुरणगिरी गणेशोत्सव मंडळाचे कार्य कौतुकास्पद। आमदार शशिकांत शिंदे। मुस्लिम समाज बांधवांनी केली श्री गणरायाची आरती। एकीकडे देशामध्ये दोन विशिष्ट समाजामध्ये तेढ निर्माण करून काही विशिष्ट शक्ती जातीयवाद आणि जातीय तणाव निर्माण करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला कोरेगाव सारख्या शहरात पुरणगिरी गणेशोत्सव व मित्रमंडळाने मुस्लिम समाज बांधवांच्या हस्ते गणरायाची आरती करून सामाजिक एकोपा दाखवून दिला आहे। सर्वधर्म समभाव अशी वाटचाल करणाऱ्या या मंडळाच्या प्रत्येक कार्यास मदत केली जाईल। या मंडळाच्या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले। कोरेगावच्या नवीन एसटी बस स्थानकासमोरील पुरणगिरी गणेशोत्सव मित्रमंडळाच्या गणेश उत्सव कार्यक्रमामध्ये शुक्रवारी रात्री 8:30 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह मुस्लिम समाज बांधव आरिफभाई शेख, इनुसभाई शेख, मोहसिनभाई शेख, बबलूभाई जमादार, राजूभाई बेग यांच्यासह समाज बांधवांच्या हस्ते आरती करण्यात आली। त्यानंतर भाविक भक्तांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते। मंडळाचे संस्थापक नवनाथ मामा बर्गे, माजी उपनगराध्यक्षा संगीताताई बर्गे, किशोर नानासाहेब बर्गे, नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे, प्रीतम बर्गे, सनी शिर्के, दिनेश सनस यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। वेगळं आहे देशामध्ये जातीवाद आणि महाराष्ट्रामध्ये जातीवाद फोतवण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। मला अभिमान आहे की परमेश्वर हा कोणत्या एका समाजाचा नसतो, तो सर्व समाजाचा, सर्व जाती धर्माचा असतो आणि त्याचं प्रतीक आज या मंडळाने या ठिकाणी दाखवून दिलं। आज गणेशाची आरती माझ्याबरोबर आमच्या मुस्लिम बांधवांना घेऊन एक ऐक्याचा प्रतीक दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या मंडळाने केला। त्याचा निश्चितपणाने याचे गौरव करतो, त्याचं अभिनंदन करतो। खरं म्हणलं तर सर्व धर्म समभावाचा हा संदेश या आरतीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न माझ्या पुरणगिरी क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आला। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सण साजरे होतात, अनेक मुस्लिम बांधव यामध्ये सहभागी होत असतात, हिंदू बांधव मुस्लिम समाजाच्या असलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। कोरेगावमध्ये पहिलं एक मंडळ आहे की त्यांनी मुस्लिम बांधवांच्या हस्ते हा आरतीचा कार्यक्रम घेतला, त्याचा कौतुक, त्यांचं अभिनंदन या ठिकाणी मुद्दाम करतो। आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना सर्व इथल्या जनतेला, या मंडळाच्या सर्व सभासदांना, सर्व जनतेला गणेशाची कृपा कायम राहावी, आपल्या सर्वांच्या पाठीमागे त्यांचा आशीर्वाद राहावा, आपल्या सर्वांचं प्रेम, आपल्या सर्वांचा पाठबळ हे आमच्या सर्वांच्या पाठीमागे कायम आहे। या विभागातील आपण सर्व मामा असतील आणि आपण सर्वजण माझ्यावर आणि माझ्या पक्षावर प्रचंड प्रेम करता याची मला कल्पना आहे। मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की आपलं सरकार यावं, 2-3 महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येऊन आपल्या या जनतेच्या सेवेसाठी आम्हाला ताकद मिळावी, ही त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ई पीक पाहणीची मुदत वाढवा, संभाजी ब्रिगेडसह समविचारी संघटनांची मागणी। कोरेगावात तहसीलदारांना निवेदन सादर। राज्य सरकारच्या वतीने ई पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांना पीक पाहणीची माहिती अद्ययावत माहिती भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे। प्रत्यक्षात मात्र हे ॲप अकार्यक्षम असून पूर्ण क्षमतेने चालत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यावर माहिती भरता येणे अशक्य होत आहे। राज्य सरकारने शेतकरी हितासाठी ई पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांना पीक पाहणीची माहिती अद्ययावत माहिती भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडसह समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे। शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आनंदराव बर्गे यांच्यासह तालुकाध्यक्ष विक्रम भडतरे, लहू सावंत, अनिल बाबत, जितेंद्र जगदाळे, मारुती जगदाळे, गौरव बर्गे, विराज बर्गे, सूर्यकांत चव्हाण, विशाल चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी, मंथन क्षीरसागर, शहनवाज कुरेशी, योगेश बर्गे, शौकत कुरेशी,
यांच्यासह शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोरे यांना निवेदन सादर केले। आनंदराव बर्गे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनाच्या पुढे मांडल्या। ई-पीक पाहणी ॲप अकार्यक्षम असून पूर्ण क्षमतेने चालत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। बहुतांश ठिकाणी पीक पाहणीच्या नावाखाली अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले। तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका प्रशासन घेईल, ॲपबद्दल राज्य सरकारपर्यंत आपल्या भावना पोहोचवेल अशी ग्वाही दिली। आझाद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर 43 युवक युवतींनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी। कोरेगाव तालुक्यात आदर्शवत गणेशोत्सव मंडळ म्हणून विशेष ओळख असलेल्या कोरेगाव शहरातील आझाद चौकातील आझाद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। 43 युवक युवतींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली। मंडळाचे अध्यक्ष करण कविराज पंडित यांच्या संकल्पनेतून सातारच्या संकल्प रक्तपेढीच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले। उपाध्यक्ष विनायक पडवळ, खजिनदार अक्षय वाघ, सचिव विनोद बर्गे, सनी झोरे, गणेश वाघ, रवी चतुर, महेश बर्गे, मूर्तिकर श्रेयस पंडित यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। दुचाकी चोरणारी सांगली जिल्ह्यातील टोळी कोरेगाव पोलिसांनी केली जेरबंद। 5 दुचाकी जप्त, आणखी गुन्हे उघडकीस येणार, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची माहिती। सांगली जिल्ह्यातून येऊन कोरेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातून दुचाकी चोरणारी टोळी कोरेगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केली। त्यांच्या ताब्यातून शुक्रवारी दुपारी 3 वाजता 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या। ही टोळी सराईत असून त्यांनी कोरेगाव तालुक्यातील एकसळ, मसवड आणि झरे तालुका आटपाडी येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी दिली। त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी जिल्हा रात्र गस्तीवर नियुक्ती असल्याने रात्र गस्त घालत असताना 3 संशयित युवक विना क्रमांकाची दुचाकीवरून चालल्याचे दिसून आले। एवढ्या रात्रीच्या वेळी तिघेजण कुठे चालले आहेत याची पडताळणी केली असता त्यांनी सुरुवातीला विसंगत माहिती दिली। त्यांच्यावर अधिक संशय बळावल्याने त्यांना दुचाकीसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले। तेथे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी आपली नावे सुहास वाघमारे, यश कुमार व अमोल वाघमारे तिघे राहणार झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली अशी सांगितली। त्यांच्याकडील दुचाकीची ही चोरी असल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडोकर पाटील व उपाधीक्षक सोनाली कदम यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गणेश माने, हवालदार विलास धमाळ, ज्ञानेश्वर साबळे, राहुल कुंभार, अमोल धनावडे, समाधान शेडगे, प्रमोद जाधव, अक्षय शिंदे, गणेश शेळके यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करण्यात आले। त्यांनी तिघांना घेऊन अधिक तपास केल्यावर स्वतःच्या गावात झरे व मसवड येथे प्रत्येकी 1 आणि एकसळ येथून 2 दुचाकी चोरल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीच्या सर्व दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हवालदार विलास धमाळ तपास करत आहेत। मी घनश्याम बल्लाळ, पोलीस निरीक्षक कोरेगाव पोलीस स्टेशन। दिनांक 10 तारखेच्या रात्री नाईट राऊंडच्या दरम्यान रहमतपूर कोरेगावच्या दरम्यान असलेले एकसळ या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने वाहन 2 व्हीलर चोरणारे एक आरोपी आणि 2 व्हीलर यांना आम्हाला पकडण्यात यश आलं आणि त्याच्यातूनच आम्ही इतर अजून एक आरोपी त्याला आम्ही अटक केलेली आणि अजून एक आरोपी जो आहे तो विधी संघर्षग्रस्त आहे। अशा 3 आरोपींकडनं आम्ही आतापर्यंत 5 मोटारसायकली या जप्त केलेल्या आहेत। त्यातल्या 2 मोटारसायकली या एकसळच्याच आहेत आणि इतर ज्या 2 व्हीलर्स आहेत एक मसवडची आहे आणि सांगलीतली आहे। अजून त्यांच्याकडनं काही गुन्ह्याचे इतर चोरी केलेल्या मोटारसायकली व इतर काही आहेत याबाबतची त्यांच्याकडे चौकशी चालू आहे। मला सगळ्या कोरेगावातल्या लोकांना असं आवाहन करायचं आहे की सदर तपासामध्ये आम्हाला असं कळलं की ते आरोपी जे आहेत ते आपल्या कोरेगावमध्ये भाड्याची खोली घेऊन राहत होते मागील 3 महिन्यापासून आणि तर संबंधित घरमालकांनी कोणतंही व्हेरिफिकेशन न करता आणि पोलिसांना कोणती कल्पना न देता त्यांना ते जागा दिलेली होती। माझं तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की आपण कुणालाही घर भाड्याने देताना त्याची सगळी खातरजमा करणं आवश्यक आहे आणि पोलिसांना त्याबाबतची माहिती ही देणं गरजेचं आहे की जेणेकरून असे लोक आपल्याकडे राहून आपल्याच परिसरातील येऊन चोऱ्या करू नये यासाठी आपण सगळ्यांनीच ही आपली सार्वजनिक सामाजिक बांधिलकी आहे। तर आपण माझं ते सर्वांना तुम्हाला जे अपील आहे की आपण ही माहिती द्यावी।